जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आपण ऐकत आहात श्री विठू माऊली संक्षिप्त चरित्र. नेमके श्री विठ्ठल भगवंत श्री पंढरपूर क्षेत्री म्हणजे पूर्वीचं दिंडीर क्षेत्र आहे, त्या क्षेत्री नेमके आले कसे. मागील 2 भागामध्ये बघितलं नेमकं श्री विठ्ठल भगवंत कोणत्या कारणामुळे नेमकं दिंडीरवणी त्यांना यावं लागलं. श्री राधा श्रीकृष्णाच्या शेजारी बसली आणि रुक्मिणीला राग आला आणि रुक्मिणी रुसून दिंडीरवणी क्षेत्री पोहोचली आणि त्या पाठोपाठ श्रीकृष्ण भगवंत श्री विठ्ठलाच्या अवतारामध्ये मात्र येऊन दिंडीरवणी आले. आणि मग सर्व भक्तगण आणि द्वारकेहून आलेले सर्व गोपालगण श्री विठ्ठल रूपामध्ये श्री हरीला बघून सर्वांना आनंद झाला आणि सर्वांनी सांगितलं, भगवंता तुम्ही एकटे नको आहात, आम्हाला श्री रुक्मिणी समेत आम्हाला तुम्ही मात्र ह्या क्षेत्री मात्र पाहिजे. आणि मग श्री विठ्ठल भगवंत बोलले, जरूर मी तुम्हा समोर मात्र रुक्मिणी देखील मात्र जरूर येणार. जरी आज ती रुसली असेल परंतु एक ना एक दिवस जरूर येणार. आणि मग मात्र रुक्मिणी माता दिंडीरवणी येऊन तपास साधनेमध्ये येऊन बसल्या. त्याच वेळेस नारद मुनी आले आणि नारद मुनी रुक्मिणी समोर येऊन बोलू लागतात, माते तुम्ही जरी जरूर रुसून ह्या क्षेत्री जरी आले असाल तर या पाठीमाग हरीचं काही चूक नाहीये. जरूर त्या राधेने मात्र काहीतरी केलं असन, राधेची चूक मात्र यामध्ये आहे. आणि मग रुक्मिणी माता चिडतात आणि मग मात्र नारदावरती चिडतात का तुम्ही मात्र हरीची बाजू घ्यायची नाही. आणि मग तिथून मात्र नारद मुनी मात्र निघतात का रुक्मिणी माता खोदीच होऊ नये म्हणून. आणि त्याच वेळेस मात्र रुक्मिणी माता तपसाधनेमध्ये बसतात आणि तपसाधनेमध्ये बसले असतानाच मात्र आपला अक्राळ आणि विक्राळ रूप श्री लक्ष्मी मातेचं प्रकट करतात. आणि मग मात्र क्षीरसागराला लक्ष्मी मातेचे वडील क्षीरसागर म्हणजे समुद्र मंथनामधून श्री लक्ष्मी माता निघते. म्हणजे त्यांचे वडील मात्र समुद्रदेव त्यांना प्रार्थना करतात, हे देवा तुम्ही जरी माझे वडील असाल परंतु वडील ह्या नात्याने मी बोलत नाही, मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. मला त्या हरीचं मुखदर्शन देखील घ्यायचं नाही. त्यावेळेस समुद्रदेव मात्र बोलतात, असं होऊ शकत नाही. ते मात्र संपूर्ण जगाचे पालन करते आहात, असा विचार करू नका देवी. मग त्यावेळेस लक्ष्मी माता बोलतात, मला काही ऐकायचं नाही, मला मात्र हे लक्ष्मी पद नको आणि ही रुक्मिणी ह्या अवतारच नको आणि दैवत देखील नको. मग समुद्रदेव समजूत घालतात, हे मला करणं शक्य नाहीये, त्यासाठी मला हरीची परवानगी लागेल. आणि मग मात्र पुन्हा समुद्रदेव तिथंच अंतर्धान पावतात आणि रुक्मिणी माता मात्र पुन्हा हताश होतात आणि दिंडीरवणी क्षेत्री पुन्हा तपसाधनेसाठी बसतात. तर इकडं मात्र सत्यभामेला देखील राग आलेला असतो, कारण श्री हरी विठ्ठल द्वारका सोडून गेलेले असतात आणि सर्वस्वी जबाबदार कोण असतं तर राधा. मग राधेला बोलवतात सत्यभामा आणि बोलतात, तुला मला जाब विचारायचा आहे. पण त्यावेळेस राधा बोलते, या पाठीमागं हरीचं काहीतरी नियोजन असणार आहे. तेव्हा तर ते माझ्या शेजारी बसले, ज्या रुक्मिणी मातेने मात्र जो झोपाळा सजवला त्याच्यावरती मी बसले आणि हरी माझ्या शेजारी बसले, त्या पाठीमागं त्यांचं काहीतरी नियोजन असेल. आणि आता तर मात्र त्यांनी श्री हरी विठ्ठल मात्र अवतार घेतलाय, या पाठीमागं त्यांचं काहीतरी नियोजन असणार देवी.
पण सत्यभामा ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हत्या. म्हणजे कसलं नियोजन, या पाठीमाग तुझी काहीतरी रासलेला असेल. मग त्यावेळेस राधा माता त्यावरती रागवतात, या पाठीमाग माझी कसली रासलेला, या पाठीमाग भगवंत श्री हरी विठ्ठलांनी माझ्या पाशी बसले, त्यांनी मला सांगितलं. आणि मग मात्र सत्यभामा बोलतात, या मला बाकीचं काही माहिती नाहीये, नेमके श्री हरी कोणत्या कारणासाठी आणि कुठे गेले हे मला सर्व काही सांगायचं. पण राधा माता मात्र काहीच बोलत नाही. आणि मग मात्र त्यावेळेस सत्यभामा चिडतात आणि सांगतात का ह्या द्वारकेत तो पाऊल ठेवायचं नाही. तेव्हा ही द्वारका सोडून तुला कुठे जायचं तिकडे जाऊ शकतेस तू, पण ह्या महाद्वाराच्या आतमध्ये मात्र तुला मात्र आता इथून पुढे कधीही तो यायचा नाही असं बजावतात. सत्यभामेला खूप राग येतो, कारण ते डायरेक्ट बोलतात राजमातेला का मला माहिती आहे तू बसली होती शेजारी, त्यामुळे चिडून रुक्मिणी माता निघून गेल्या आणि हे सर्व काही तुला माहित आहे. असा हा विक्षिप्त मात्र श्री विठ्ठल चरित्र, खूप सुंदर असं चरित्र आहे. आपण आपला थोडासा वेळ देऊन आता संपूर्ण दिंड्या 15 दिवस वारकरी चालतात आणि विठ्ठल क्षेत्री चालतात. नेमकं त्या विठ्ठलाचं चरित्र नेमकं काय आहे. श्री विठ्ठल माऊली ही सिरियल खूप छान आहे, ते देखील बघू शकता. जे जे चांगले, जे उदात्त आहे, जे आपल्या हिताचे, त्या भगवंताने आपल्याला धरतीवरती पाठवलं, त्या भगवंताचं चरित्र आपण आपल्या कामातून टाइम काढून थोडं का वेळ का बघितलं पाहिजे, थोडं का होईना ऐकलं पाहिजे. आणि मग श्री विठ्ठल भगवंत मात्र त्यावेळेस रुक्मिणी माता आणि श्रीकृष्ण भगवंत अवतारामध्ये श्रीकृष्ण भगवंताला रुक्मिणी माता बोलायची का तुमचं ज्या पद्धतीने गोपाळ रूपे तुम्ही गोकुळामध्ये असताना ज्या पद्धतीने गोपाळ होतात त्या पद्धतीने मला तुम्हाला पाहायचे. आणि मग ती आस पूर्ण करण्यासाठी पुन्हा श्री विठ्ठल भगवंत रुक्मिणी माता तर रुसून दिंडीरवान क्षेत्री आलतीच, मग नेमकं कशा का होईना रीतीने मात्र त्यांचा राग घालवण्यासाठी पुन्हा गोपाळाचं रूप घेतलं. श्री विठ्ठल भगवंतांनी गोपाळाचं रूप घेतलं. पण त्याच वेळेस मात्र नारद मुनी सांगतात, हे पंढरीश पांडुरंगा, हे श्रीहरी विठ्ठला, आता मात्र अवघड होऊन बसले. ज्या रुक्मिणी माता तुमच्यावरती रुसलेत ना, का त्यांना तुमचं मुखदर्शन देखील नको आहे. त्यांनी समुद्र देवाना देखील पाचारण केलं का मला तुमच्यामध्ये सामावून घ्या. आणि मग बोलतात श्री विठ्ठल गोपाल विषयामध्ये आले ते, आणि गोपाल विषयामध्ये नारदाला बोलतात, हे नारदा, रुक्मिणीचा राग जरूर असेल, परंतु मी त्यांचा राग जरूर एक दिवस मात्र घालवणार. असं मात्र हा तिसरा भाग मात्र ज्या तिसऱ्या भागामध्ये असलेलं चरित्र तुम्हा समोर प्रकट केलं. अशाच पद्धतीचं चरित्र तुम्हा समोर सर्व मात्र सांगणार आहे, सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल.